तू माझ्याकडे कधी पण खुन्नसने का पाहत असतो असे म्हणून आरोपींनी रेणुका ढोकणे तसेच त्यांचे पती व मुलाला शिवीगाळ करून लाकडी काठी लोखंडी रॉड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उंब्रे येथे दिनांक 19 जून रोजी सकाळी घडली. रेणुका योगेश ढोकणे वय 39 वर्ष राहणार उंब्रे श्रीराम चौक तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 8:30 वाजेदरम्यान रेणुका ढोकणे तसेच त्यांचे पती योगेश व मुलगा रोहन हे त्यांच्या घरासमोरील वेल्डिंगचे दुकानाचे शेड समोर उभे होते. तेव्हा तेथे आरोपी नितीन ढोकणे हा आला व मुलगा रोहन यास म्हणाला की तू माझ्याकडे कधी पण खुन्नसने का पाहत असतो असे म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडणाचा आवाज आल्याने इतर आरोपी तेथे आले. त्यांनी रेणुका ढोकणे तसेच त्यांचे पती व मुलाला शिवीगाळ करून लाकडी काठी लोखंडी रॉड व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी विशाल दत्तात्रय ढोकणे हा भांडण सोडवण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला देखील शिवीगाळ करून तू भांडण सोडवायला मध्ये येतो काय असे म्हणून लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच तुमचा मुलगा रोहन याने परत नितीनकडे खुन्नसने पाहिले तर तुम्हाला सर्वांना एक एकाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. रेणुका योगेश ढोकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन सोपान ढोकणे, लक्ष्मण गजानन ढोकणे, दादासाहेब लक्ष्मण ढोकणे, सोपान गजानन ढोकणे, देविदास रामभाऊ ढोकणे सर्व राहणार उंब्रे तालुका राहुरी यांच्यावर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मेसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.